मला झाली नातीचे नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, विटाबाई, कानुपात्रा, सखूबाई अशी नाव ठेवाय ना त्याला सुंदर. ते म्हातारी बघायची टीव्ही. नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी कुठं नाव असते काय? आणि ती पप्पी मोठी झाली आणि पप्पी आईची माई गेली समाधी सोडायला. दर्शन झालं, एसटीत बसली आणि एसटीत बसायला जागा नाही. दिवस झाली, रात्र झाली, 6 वाजले तरी सुद्धा एसटीत बसायला जागा नाही. आणि 6 वाजता एसटीच्या कंडक्टर खाली उतरलं आणि त्या आजीमाई काठी त्या कंडक्टर पशी गेली. कंडक्टर, दिवस मावळला, रात्र झाली, मला काय बसायला जागा भेटली नाही. तो मला नको घेऊ पण माझी पप्पी घे. हा, कंडक्टर जागावर अटॅक आला. एसटी ड्रायव्हरने त्याला दवाखान्यातच नेलं. ना तर आजीमाई चूप बसाव का नाही? आजीमाई सफरचंदच घेऊन गेली. अरे कंडक्टर, हे काय झोपायची वेळ आहे? आता तरी माझी पप्पी घे. तो कोमातच गेला. हा, कोमातून आल्यानं विचारला, आजीमाई तुमचं नेमकं म्हणणं तरी काय आहे? आजीमाई, तेव्हा आजी म्हणली, कंडक्टर माझं काहीच म्हणणे नाही. माझ्या नातीचं नाव आहे पप्पी आणि तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिलं सांगायचं ना, 2ला गेले ना सोया खुपसायला. म्हणून नाव चांगलं असू द्या. नाव थोडं लायकीचे नाव ठेवत जा. माऊली ठेवा, ज्ञानेश्वर सोरा नाव.